महाराष्ट्रातील 17 लाख सरकारी कर्मचारी 21 एप्रिलला संपावर जाणार असल्याची माहिती समोर येते। पेन्शन मागण्यांवर मोठ्या आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात येतोय। खरं तर 21 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या या संपामुळे आता राज्यातील सरकारी कार्यालयांचं कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे। याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होईल। शाळा, रुग्णालय आणि इतर अत्यावश्यक सेवा पूर्णपणे ठप्प होऊ शकतात। या संपामध्ये सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे। 21 एप्रिलला होणाऱ्या संपामध्ये फक्त मंत्रालयाचे कर्मचारीच नाही तर शाळा आणि महाविद्यालय आणि रुग्णालयांमधील कर्मचारी सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे शिक्षण आणि आरोग्यासारख्या अत्यावश्यक सेवांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। कर्मचारी संघटनांनी सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे, पण जर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही किंवा होणारी चर्चा निष्फळ ठरली तर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। दरम्यान या निर्णयामुळे आता सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, नाहीतर हे आंदोलन अधिक तीव्र होईल का अशी शक्यता आता दिसून येते। दरम्यान या आंदोलनामुळे सर्वसामान्यांवर मोठा फटका बसणार आहे, सर्वसामान्यांचं नुकसान देखील होऊ शकतं असं म्हटलं जात आहे। त्यामुळे कर्मचारी संघटनांनी सरकारला इशारा दिलाय की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल।